महादेवी हत्तीण प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होतीये। दरम्यान महादेवी हत्तीणीला कोल्हापुरात परत पाठवा यासाठी राज्य सरकारचे वकील म्हणतात आम्ही वनतारासोबत बोलू। तर महादेवी हत्तीणी संदर्भात सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होते। या पार्श्वभूमीवर महादेवीला कोल्हापुरात परत पाठवण्याचं राज्य सरकारच्या वकिलांनी सांगितलंय। आम्ही वनतारासोबत या संदर्भात बोलू असंही राज्य सरकारच्या वकिलांनी म्हटलंय। हत्तीणीची तब्येत खूप खराब आहे असं कोर्टानं या ठिकाणी म्हटलंय। त्यामुळे या पार्श्वभूमीवर आता काय निर्णय होतो ते पाहणं महत्त्वाचं असेल। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय अधिकचे अपडेट्स आहेत? मोहिनी, खरं तर माधुरी हत्तीणीबद्दल लोकांच्या जनभावना खूप मोठ्या होत्या। लोकांचं म्हणणं होतं की गुजरातच्या वनतारामध्ये माधुरी हत्तीणी पाठवली आहे, तिला पुन्हा नांदणी मठामध्ये पाठवण्यात यावं, या लोकांच्या भावना होत्या। आणि ती भावना विचारात घेता सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारच्या वतीनं जी याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्या प्रकरणी आज सुनावणी जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये पार पडलेली आहे। एक महत्वाचं आणि स्पष्ट सांगायचं झालं मोहिनी, तर माधुरी हत्तीणीला पुन्हा नांदणी मठामध्ये पाठवण्याबद्दलचा कुठलाही निर्णय आजच्या सुनावणीमध्ये झालेला नाहीये। कोर्टानं खरं तर राज्य सरकारला एक प्रश्न देखील विचारले। कोर्टानं असंही म्हटलं की तुम्ही लोकांच्या राज्य सरकारच्या वतीने वारंवार हेच सांगितलं गेलं की लोकांच्या भावना खूप महत्वाच्या आहेत किंवा लोकांच्या भावना अशा आहेत की हत्ती पुन्हा परत पाठवली जावी। त्यामुळे कोर्टाने टिप्पणी केली की तुम्ही कोर्टाच्या निर्णयापेक्षा मोठे आहात, अशी एक महत्वाची टिप्पणी निघाल्याचं आपल्याला मिळालेलं आहे। म्हणून आता यातनं हे प्रकरण जे माधुरी हत्तीणीचं ते एक उच्चस्तरीय कमिटीकडे पाठवलं जाणार आहे आणि त्या अनुषंगानं सगळ्यांचं एकमत आजच्या सुनावणीवेळी झाल्याचं बघायला मिळालं। म्हणजे राज्य सरकार असेल, मठाची याचिका असेल किंवा कोर्टाचे जे मत होते, या सगळ्यांच्या वतीने आता हे प्रकरण जे आहे ते उच्चस्तरीय कमिटीकडे पाठवलं जाणार आहे आणि त्यानंतर पुन्हा माधुरी हत्तीणी जी आहे ती नांदणी मठामध्ये पाठवायचा का नाही त्याचा निर्णय घेतला जाणार आहे। एक महत्वाचा मुद्दा होता मोहिनी यातला की सुनावणीच्या वेळी कोर्टाने काही प्रश्न विचारले की आता वनतारामध्ये माधुरी हत्तीणी पाठवली आहे, पण हत्तीणीची तब्येत चांगली नाहीये, हा एक महत्वाचा मुद्दा नक्कीच प्रमोद, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता पुढे याचा निर्णय केव्हा होतो आणि काय होतो ते पाहणं महत्त्वाचं असेल।